पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। याचे मी तुला काहीही देऊ शकणार नाही अश्विनी। पांचाळ काका असं का बोलताय तुम्ही? म्हणजे हे अस्सल सोन्याचे कडे आहेत आणि आजीचे आहेत, तिने तुमच्याकडनंच बनवून घेतले होते ना? म्हणूनच अश्विनी बाळा, मी ही कडी तुला विकूनही देणार नाही आणि गहाणही ठेवून देणार नाही। काका, माझ्या समोर तेवढी अडचण नसली असती ना तर मी इथे आलेच नसते। तू मला काका म्हणतेस आणि डोळ्यातलं पाणी पण लपवतेस। काय झालं? अचानक एवढं मोठं पाऊल? मला ना 5 लाख रुपये हवेत। बस? ही कडी तू माझ्याकडे ठेवून फक्त 5 लाख रुपये घेऊन जायला आलीस? तुला माहितीये ह्या कड्यांची किंमत काय आहे? अगं, असलं अस्सल सोनं आता मिळतही नाही। मी जरी ही कडी बनवायची म्हटली ना तरी मला सुद्धा हे शक्य नाही। पण आता याशिवाय दुसरा मार्ग नाहीये काका माझ्याकडे। मला 5 लाख रुपये हवेत। माझ्याकडे पैसे आले ना की मी पैसे परत करेन आणि ही कडी घेऊन जाईन, पण आत्ता मला पैशांची गरज आहे खरंच। बाळा, काय झालंय? घरात सगळं ठीक आहे ना? तुझे यजमान, मुलं बाळ, आई वडील? हो, सगळे ठीक आहेत, तसं काही नाहीये। म्हणजे कारण तितकंसं महत्वाचं नाहीये। अश्विनी बेटा, तुला सांगतो, तुझी आईच काय पण तुझ्या आजीलाही मी चांगला ओळखत होतो। म्हात्रे कुटुंबात पिढ्यान पिढ्या आमचंच सोनं गेलेलं आहे। तू मला काका म्हणतेस म्हणून सांगतो, बाळा, स्त्रीसाठी सोनं म्हणजे नुसता दागिना नसतो ग। हे स्त्रीधन असतं, ह्यात प्रेम असतं, भावना असतात, परंपरा असतात आणि मुख्य म्हणजे ना ह्यात आठवणी असतात। अगं, ह्या आठवणींची मी काय किंमत करणार? थांब, हे घे काका, आणि हे पण घेऊन जा। हे काय? अगं, म्हात्रे आजींची कडी मी माझ्याकडे गहाण ठेवून पापाचा भागीदार कसा बनू? बाळा, उभ्या हयातीत या पांचाळ काकांनी कधी चुकीचं काम केलं नाही ग। आता मी कसं करणार? जा बाळा, हे घेऊन जा। जेव्हा कधी तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला परत कर। काका, तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास याचं मोल ना खरंच होऊ शकत नाही। मी तुमच्याकडे मदत मागायला आले आणि ही कडी तुमच्याकडे न ठेवता मी पैसे घेऊन गेली तर भीक मागितल्यासारखं नाही का वाटणार हो? अगं अश्विनी बाळा, हे तू काय बोलतेस? काका, तुम्ही राग मानू नका, पण स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा ही कडी गहाण ठेवलेली कधीही चांगलं ना। ठीक आहे, तू म्हणतेस तर मी ठेवून घेतो। पण एक लक्षात ठेव, ही कडी आहेत ना, ही म्हात्रे कुटुंबाकडे न राहता आज ह्या काकांकडे ठेवली गेली असं समज। तुला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा ती घेऊन जा। काका, खूप खूप आभार। बाळा, तू काहीही बोलू नकोस। तुझ्या डोळ्यातलं तेज, तुझ्या चेहऱ्यावरची चमक आणि तुझ्या आवाजातली धार बरंच काही सांगून जाते। ज्या कामासाठी तू एवढं धाडसी पाऊल उचललंयस ना, ते काम नक्की यशस्वी होईल। जा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत।
काका, अजून एक सांगायचं होतं. आई बाबांना यातलं काही सांगू नका हं. काळजी करू नकोस. तुझ्या आई बाबांना यातलं काहीही कळणार नाही. हा पांचाळ काकांचा शब्द झाला. जा. येते मी. मॉलचा प्रोजेक्ट हा आपल्याकडेच असणार. हा, मला त्याचं काहीही टेन्शन नाहीये. ब्रिक्स अँड अँगल कंपनी असले मेगा प्रोजेक्ट करण्यासाठीच प्रसिद्ध. हो, ओके. मी तुम्हाला फोन करतो. ठीक आहे. हॅव अ गुड डे. काय रे, काय झालं? असं ऐनवेळी परीक्षेचा टाइम टेबल बदलल्यासारखा तुझा चेहरा का झालाय? अहो सर, टाइम टेबल नाही, सिलेबसच बदललाय. तो सोनटक्केचा प्लॉट नंबर 56. तो आपला आहे. ते बोल. सर, तो प्लॉट श्रेयस वाघमारे विकत घेतोय. नॉट पॉसिबल. अहो सर, श्रेयस आत्ता तिथं आहे. श्रेयस वाघमारे कोचिड आहे, कोचिड. असा माझ्या बिझनेसला चिकटलाय, पिच्छा सोडत नाहीये. सर, आता काय करायचं? कुशल, किती वर्ष काम करतोस माझ्याबरोबर? हा श्रेयस वाघमारे माझ्या समोर चिल्लर आहे आणि त्याच्यामुळे हा वारंग घाबरून जाईल. असं कसं वाटलं तुला? अरे, ती जमीन घ्यायची ताकद नाही त्याची. सर, 50 लाख रुपये आहेत त्याच्याकडे. सोनटक्केने 5 लाख रुपये वाढवले. किती? 5 लाख. आणि हा श्रेयस वाघमारे एका दिवसात नाही, एका दिवसात नाही, काही तासात 5 लाख रुपये आणू शकत नाही. तो प्लॉट माझा आहे. सलोनीला कॅश रेडी करायला सांग. आत्ताच्या आत्ता जातो आणि संपूर्ण पेमेंट करतो आणि ते पेपर्स त्याच्या तोंडावर फेकतो. प्लॉट घ्यायला चाललाय फेल्युअर माणूस. हॅलो. हा मुकुल, बिझी आहेस का रे? हो, म्हणजे थोडं बाहेर आलोय कामासाठी. बोल ना, काही काम होतं का? अरे, मला ना अर्जंटमध्ये 5 लाख रुपये हवे आहेत का तुझ्याकडे? 5 लाख? श्रेयस, सगळं ठीक आहे ना? आय मीन, आय होप एव्हरीथिंग इज ऑल राईट. नाही, एव्हरीथिंग इज ओके, पण जरा अर्जंट हवेत रे 5 लाख. म्हणजे माझे पैसे येणारच आहेत 2 दिवसात. लगेच मी परत करेन तुला. बरं, नाही, असं काही प्रॉब्लेम नाही आहेत. पैसे आहेत माझ्याकडे. एक काम कर, उद्या संध्याकाळी मला भेट, मी देतो तुला पैसे. उद्या संध्याकाळी? म्हणजे काय आहेत, पैसे आहेत, पण ते ट्रान्सफर करून घ्यावे लागतील ना, म्हणून. ते झाले की उद्या संध्याकाळी भेटून तुला देतो पैसे. ठीक आहे. नाही, जरा अर्जंट होतं, आजच हवे होते. इट्स ओके, मी करतो काहीतरी. चल. नक्की? या, आय एम शुअर. अँड मुकुल, थँक्यू यार, थँक्यू व्हेरी मच. सर. हॅलो. हा अश्विनी. मी पोचते, रिक्षाच सापडत नाहीये. अरे, तुम्ही थांबा, मी पोचेपर्यंत. सापडली. दादा, जरा लवकर चला. सापडली, मी पोचते. हा ठीक, ये. दादा, जरा लवकर चला. हॅलो वरुण. अच्छा, पोचताय? हो, या लवकर. वारंग पोचतोय? हो, 55 लाख पूर्ण घेऊन. फार वेळ लागणार नाही त्यांना. तुमचं काय, तुमची सोय होते का? नाहीतर तुम्ही जाऊ शकता.
काय झालं दादा? बघावं लागेल. तुम्ही दुसरी रिक्षा बघा ताई. आता दुसरी रिक्षा? ओ ताई 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 पैसे पैसे. सॉरी. गणू, आता वेळेवर कशी पोचू मी? अच्छा नाही का? ठीक आहे सर. हा भाभीजी ठीक आहे. बन्सल साहेब देतील असं तरी वाटलेलं. काय करू आता? हेलो. हाँ आरिफ भाई, अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. क्या नाम है तुम्हारा? श्रेयस वाघमारे, श्रेयस रियालिटीज. अरे वाघमारे, मराठीत बोल ना. मला पण मराठी येते. 5 लाख रुपये हवे होते. 5 लाख रुपये कुठे पाहिजे तुला? इकडे आपलं डॅफोडिल इस्टेट. त्या जामगाव मध्ये? हो जामगाव. 5 लाख रुपये पाहिजे तुला? अरे मिळतील की नाही बाबा ते सांग. व्याज मिळणार तर पैसे मिळणार ना? हो व्याज देईन ना. बरं तुला 5% व्याज द्यावं लागेल. 5%? अरे भाई 2.5% चालू आहे मार्केटमध्ये, तुम्ही 5% बोलताय. मग तिथूनच घे. आरिफ भाई का टाइम खोटी मत कर. खुदा हाफिज. हॅलो हॅलो. दादा दादा दादा. हा टेम्पोला इथे मध्येच कोणी तडमडला. हॉर्न वाजव. अरे हॉर्न वाजव. टेम्पो, अरे निकल ना आगे. क्या पागल है क्या तू? निकल निकल जल्दी. चल चालू कर चालू कर चालू लवकर. काय झालं वाघमारे? आता काहीच मिनिटं राहिली आहेत. साहेब आता सगळं तुमच्या समोरच बोलतोय मी, तुम्ही ऐकताच आहे ना. तुम्ही चांगले माणूस वाटता. मलाही तुमच्याशी सौदा करायला आवडेल, पण माझा ऐकाल, तुम्ही दुसरी जागा बघा. कारण आता काही उपयोग नाही. हा प्लॉट वारंगच विकत घेणार. नाही नाही साहेब, तुम्ही 1 मिनिट थांबा, मी परत आरिफ भाईशी बोलतो. आरिफ भाई सलाम. 5% चलेगा? अलियाकल ठिकाण्यावरती? हाँ. पैसे कब मिलेंगे? टाइमावर मिळणार. तो टाइम बोल. पर पहिल्या महिन्याचं व्याज कापून मिळेल. व्याज कापून? 5%. अरे मतलब 4,75,000 ही आएंगे हाथ में. आरिफ भाई मुझे पूरे 5 लाख की जरूरत है. मग त्याला मी काय करू? अरे आप आरिफ भाई मैं वापस करता हूँ आपको. हे
5 लाख रुपये. मी वेळेवर आले ना. तू इथे पैसे घेऊन येणार होतीस आणि इतके पैसे आणलेस कुठून? अहो थांबा थांबा, त्यांना आधी बसू द्या. तुम्ही बसा, पाणी घ्या. थँक्यू. बस घे पाणी, घे पाणी. सर, आम्हाला हा प्लॉट मिळेल ना? नाही, हा प्लॉट माझा आहे आणि माझाच राहील. वारंग, तुझ्या आधी मी आलो इकडे आणि तुझ्या आधी मी पैसे पण दिलेत त्यांना. सोनटके साहेब, तुमची हीच अट होती ना? आता हा प्लॉट प्लीज मला विका तुम्ही, प्लीज. सोनटके साहेब, तुमच्या या प्लॉटची किंमत 55 लाख रुपये आहे आणि ह्या पाहिजे 75 लाख. तुमच्या या प्लॉटच्या किमतीपेक्षा 20 लाख रुपये जास्त. आता साहेब, तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही हा प्लॉट कोणाला देणार? हा प्लॉट मी वाघमारेंनाच देणार आहे. असं मूर्खासारखं काय बोलता साहेब? तुम्हाला बिझनेस कळत नाहीये. हे बघा, बिझनेसच्या गोष्टी तुम्ही मला शिकवू नका, कारण या बिझनेसमध्ये मी प्रामाणिक आहे म्हणून इतके वर्ष टिकलेलो आहे. हा प्लॉट मी वाघमारेंनाच देणार आहे, कारण ते पूर्ण पैसे घेऊन इथे आले तुमच्या आधी. सोनटक्के साहेब, हे तुम्ही खूप चुकीचं करताय. हे बघा, तुम्ही मला सांगण्यापेक्षा तुम्ही दुसरी जागा शोधा. तुमचा महत्वाचा वेळ वाया जातोय. सोनटके साहेब, थँक्यू व्हेरी मच. आपण जरा ते पेपर्स बघून घेऊया. हो, मी पेपर घेऊन येतो. काय वारंग, सांगितलं ना तुला, तू ही इथेच आहेस आणि मीही इथेच आहे. आधी तुझ्या नाका खालून तुझा क्लायंट घेऊन गेलो आणि आता तुझ्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी जो प्लॉट तुला हवा होता तो तुझ्याकडनं हिसकावून टाकला. अहो वारंग, आता त्या प्लॉटवर मी माझं घर बांधणार. जोपर्यंत श्रेयस वाघमारे तुझ्याबरोबर काम करत होता ना, तोपर्यंत तुझा ग्राफ असा वर जात होता. आता तुझी फ्लाईट खाली येऊन क्रॅश होणार. Your downfall has started, Mr. वारंग. अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जी जी गोष्ट पाहिजे ना, त्या त्या गोष्टीवर माझी नजर असणार आणि ती प्रत्येक गोष्ट मी तुझ्याकडनं हिसकावून घेणार. कीप दॅट इन माइंड, मिस्टर वारंग. अहो जाऊ द्या ना, आपल्याला तो प्लॉट मिळालाय ना आता. बेडकाने किती पोट फुगवलं तरी त्याचा बैल होत नाही. फुटशील श्रेयस, फुटशील. हवेतल्या फुग्यासारखा फुटशील. फुस. श्रेयस वाघमारे, मी तुला बर्बाद करेन.